काय मग मित्रांनो, बरे आहेत ना सगळे? आज पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी डेली व्लॉगचा डे 15वा. आज तुम्हाला दाखवतो लेगचा वर्कआउट. पण त्या अगोदर मी दाखवतो तुम्हाला माझे नशीब किती घाण आहेत. म्हणजे मी किती लवकर निघायचा प्रयत्न केला कुठल्याही जागेवर ना, तर माझे नशीब कसे पलटी मारतात आणि मला तिथंच वेल होऊन जात. तर आज सकाळी मस्त आरामात निघालो होतो कॉलेजला, जाऊन लेक्चर वगैरे अटेंड केले. तर गेलो होतो प्रॅक्टिकल लॅब मध्ये. तिकडे जाऊन आपले मित्र भेटले जुने सिकेडीतले, त्यांना जरा ओळख दाखवली. बऱ्याच दिवसात दिसले होते ते पण कॉलेजमध्ये. नंतर ते झालं आणि करत बसलो प्रॅक्टिकल पण आज मी करत होतो. म्हणजे मला समजत होतं काय करायचंय. बोललो चला प्रॅक्टिकल लॅब मध्ये येऊन कधीतरी करताय. त्यानंतर बघत होतो स्टेज जवळ जरा गर्दी दिसत होती. तर नंतर समजला ते सितारे जमीवरचे कलाकार आहेत दोघं, ते जण आले होते. त्यांचा डान्स बघितला. त्यानंतर बाहेर निघत होतो, तेवढ्यात बघते तर गाडीचा टायर पंक्चर झाला. आज कॉलेज मधनं बाहेर लवकर निघालो होतो, घरी जातो जरा आराम. पण नाही, गाडी म्हणते चल जरा, मला पण कंटाळा आला होता रोज चालून चल जरा गॅरेजला भेट देऊन येऊ. नशीब जास्त काय नव्हता, पंक्चरच होता. मग ते काम केला. त्यानंतर बघते तर त्या गॅरेजवाल्याने दिले, बघा याच्यामुळे तुमची गाडीचा टायर पंक्चर झाला होता. बोला एवढीशी पिन आहे तू, तुझे जीव घेती ना, तू माझ्या एवढ्या मोठ्या गाडीचा टायर पंक्चर केला. माझी हवा घालवली सगळी. एवढ्या लवकर निघालो होतो मी, मला उशीर झाला तुझ्यामुळे. बोलो असो चला. मग गेलो घरी जाऊन दादाचा लगेच कॉल आला आपल्याला, म्हणतो चला या जिमला. बोलो आलोच. तर रस्त्यात लागला पाऊस आणि नेमकी मी आज रेनकोट विसरलो. बोलो काहीच होऊ शकत नाही, माझे नशीबच घाण आहेत. बोललो नशिबाला दोष देऊन काय होणार नाही, आपल्या नशीबच घाण आहेत. त्यानंतर आलो जिम मध्ये, वॉर्मअप केला. वॉर्मअप झाल्यावरती केला वर्कआउट चालू. वर्कआउट करायच्या अगोदरच बोललो दादाला, दादा हेवी नाही मारणार हो मी आज, माझा पाय दुखतंय जाम, मी त्या दिवशी पडलो होतो. तर तो पण बोलला ठीक आहे चल, आज हेवी नाही मारता, लाईटच मारू. लाईट झाले, स्क्वॉट्स मारून झाले. त्यानंतर गेलो लेग एक्सटेन्शन कडं. लेग एक्सटेन्शनला कशाला ऐकते दोघं पण, दोघांनी घेतली 100 आईला ऐकत ना, आम्ही दोघं पण नुसतं हेवी मारतो पण आम्ही कंट्रोल मध्ये मारतो. ते झालं. त्यानंतर गेलो हॅमस्ट्रिंगच्या मशीनवर, तिकडे पण मारले आम्ही वेट. पण जाऊ दे, तिथले वेटच सांगत आहे तुम्हाला काय वेट सांगू रोजचा, तुम्हाला काय समजणार पण नाही. जाऊ दे, तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. त्यानंतर गेलो RDL मारायला. RDL मारले मी, मला काय जमत नव्हते त्या मशीनवर. दादाला बोललो दादा मी चाललो दुसरीकडे मारायला. गेलो कोपऱ्यात मारत बसलो. त्यानंतर गेलो लंचेस मारायला. लंचेस बरेच दिवसात ट्राय केले. डायरेक्ट मांड्यांचा पार चुरा होणार होता, पण दिला सोडून. नंतर म्हणजे वर्कआउट पूर्ण झाल्यावर सोडला, असं मधीत न सोडला. ते झाला. त्यानंतर गेलो काफ्रेज मारायला. काफ्रेज का आपला दरवेळीच आहे, मस्त मजा येते. अशा पायाचे एकूण एक नस फील होता, त्याच्यातच मजा येते मला. त्यानंतर निघालो घरी स्ट्रेचिंग वगैरे करून. स्ट्रेचिंग केली हो मी, स्ट्रेचिंग करतो हल्ली रोज. यायला घरी जाऊन वाटलं ना पाहिजे कशाला झालं जिमला, बॉडी दुखते असं तसा. घरी येऊन घेतला क्रिएटिन आणि मग बोललो इथंच संपवतो आजचा दिवस. चला भेटूया उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.